चौकार मारले, त्यानंतर 4 षटकार मारले ते मनीष शर्मानं. अशा वेळेस एका इनिंग मध्ये 8-10 षटकार आपल्याला बघायला मिळाले आणि तीच मजा प्रेक्षकांना पाहिजे असते. बघूया या सामन्यामध्ये पण मजा येणार. मंत्री स्पोर्ट्स पनवेल संघाला नाणेफेक जिंकली, प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. सलामीची जोडी मैदानात गेली रसायनी, जे कैलासवासी अस्मिता ठोंबरे हिचा जो संघ, हिच्या नावानं जो संघ खेळवला जातोय रसायनी, कैलासवासी अस्मिता 11 रसायनी, या संघामध्ये अमित म्हात्रे आणि नॉनस्ट्राईक यांना याच गावचा शंकर पारंगे नॉनस्ट्राईक यांना. परंतु सुरुवात कशी होणार हे ऐकण्यासाठी निखिल बाबर यांच्याकडे. धन्यवाद महागुरु संतती चौधरी. आपण बघतोय पहिलं सत्र सुरू होतं या टुर्नामेंट मधलं दुसऱ्या फेरीचा पहिला सामना. सायकलला अमित म्हात्रे नाव सायकलला शंकर पारंगे जोडी पाहायला मिळते अस्मिता 11 रसायनी संघाकडनं. अस्मिता ठोंबरे स्मृती चषक आपण बघतोय 2017 वर्ष पहिलं आणि या पहिल्या वर्षामध्ये अस्मिता 11 रसायनी संघ आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच या ट्रॉफीवरती नाव कोरण्याचा या संघाचा प्रयत्न असणार. पंचांचा पहिलं सत्र सुरू होण्याचा इशारा येतोय. मेन पंचांच्या भूमिकेमध्ये प्रवीण गरत तर स्वर्लेख पंचांच्या भूमिकेमध्ये संदीप पाटील या दोन पंचांच्या उपस्थितीत सुरू होणारा सामना. गोलंदाज सय्यद. पहिला चेंडू अमित मुंडेने खेळलाय, लॉंग अमित म्हात्रेने खेळलाय लॉंगच्या दिशेला क्षेत्ररक्षक तैनात. पहिला झेलटीपला गेला, पहिला फलंदाज बाद होतो अस्मिता 11 रसायनी संघाचा. पाहायला मिळाला. बालाजी गोलंदाजी करतोय, उजव्या थोडासा पाय टाकण्याचा प्रयत्न केला पण तो बॅटच्या अगदी समोर टाकलेला चेंडू अमितला अगदी हलक्या तर खेळ काढला. मिसामिंग स्ट्रोक बघायला मिळाला. निखिल बाबरकर तर सुरुवात चांगली व्हायला पाहिजे आणि सुरुवातीला झटका मिळालाय तो कैलासवासी अस्मिता 11 अमित मात्र लॉंगऑफच्या दिशेने टिपला गेला. खरं तर एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने त्याला तो बॅट थोडीशी फटका खेळायला पाहिजे होता. मोकळं होतं मैदान. एक क्षेत्ररक्षक बघितला आपण लॉंगऑफला, एक लॉंगऑफला. अशा वेळेस त्यानं लॉंगऑफला जिथे क्षेत्ररक्षक तिथे फटका खेळला आणि हा सुंदर फटका शंकर पारंगेच्या बॅट मधला इनिंग मधला पहिला षटकार. निखिल आपण बघतो आजकाल षटकार चौकार मारणारे 9 फलंदाज असतात 9 खेळाडू संघामध्ये आणि 2 फलंदाज एकेरी दुहेरी घेणार असतात. पूर्वी वेगळं होतं. पूर्वी 9 फलंदाज एकेरी दुहेरी घ्यायचे आणि 2 फलंदाज षटकार चौकार मारायचे. हा चेंडू पुन्हा आक्रमण केलं लॉंगऑफच्या डोक्यावरनं अतिशय देखणा आणि ताकदवर फटका बघायला मिळतोय. विशाल पाटील यांचा इशारा येतोय 6 धावांसाठी या षटकात. निखिल बाबर बऱ्याच वेळा आपण बघितलं की हा जो शंकर पारंगे आणि शंकर म्हटलं की शंकर भगवान आणि त्याने जर तिसरा डोळा उघडला तर बरंच काही करून जातो आणि तो शंकर पारंगे 2 षटकार मारतोय. घरच्या मैदानावर घरच्या प्रेक्षकांची मन जिंकतोय तो कैलासवासी अस्मिता 11 रसायनी संघातून खेळताना. शंकर पारंगे आपण बघतोय बॅक टू बॅक 2 षटकार लगावले. षटकाराच्या साह्यानं आपल्या धावसंख्येच्या खात्याला सुरुवात केली. 12 धावांवर खेळतो 2 षटकारांनिशी. तर थोडंसं प्रेशर पाहायला मिळते गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाज बालाजीवरती. पहिल्या चेंडूवर विकेट मिळाली, त्यानंतर पुढच्या 2 चेंडूवर 2 षटकार बघायला मिळाले. अस्मिता रीस संघाची सुरुवात आपल्याला वाटतं पुढे थोडीशी अमित म्हात्रे बाद झाल्यानंतर खराब होईल असं वाटलं, परंतु त्यानंतरच्या पुढच्या 2 चेंडूवर आक्रमण केलं. धावसंख्येचा अभिवडन आलेख राखण्याचा प्रयत्न या फलंदाजाकडे केला जातो. दुसऱ्या क्रमांकावर केलेला फलंदाज शंकर पारंगे सायकल मध्ये खेळतोय. बॅक टू बॅक 2 षटकार लगावले. तिसरा चेंडू घेऊन बालाजी पण त्या चेंडूवरती काय होतं याकडे सर्व प्रेक्षकांचं लक्ष आहे. निखिल आपण बघतो की बरेच जण जातात तिरुपतीला बालाजीचा आशीर्वाद घेण्यासाठी. एकीकडे बालाजी तर एकीकडे शंकर पारंगे. हा चेंडू ऑन साइड मध्ये खेळलाय. मिड विकेटच्या दिशेने ट्रॅव्हल करणारा चेंडू अडवला जातो सर्कल मध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू उचलतो फेकतो. तत्पूर्वी शंकरने एकेरी धाव घेतले. सावध पवित्रा घेतला आणि या एकेरी धावेच्या बरोबरीने शंकर पोहोचतो आपल्या वैयक्तिक 13 या धावसंख्येवर. तर एकूण धावसंख्या संघाची पाहायला मिळते ती 1 फलंदाजाच्या मोबदल्यात 13 धावा. अस्मिता 11 रसायनी संघ 4 षटकांमध्ये जास्तीत जास्त धावा जमवण्याचा प्रयत्न करतो. पहिल्या चेंडूवरती मोठा हादरा दिला अस्मिता 11 संघाला, परंतु त्यानंतर डाव सावरला शंकर पारंगेनं. 2 षटकाराने 1 सिंगलनिशी 13 धावा जमवल्यात. भावेश तुरंगले तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज सायकेट मध्ये हलक्या आधार कट केल्या. चेंडूला दिशा दिली फक्त. चेंडू गेला गलित क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू उचलणार फेकणार. तत्पूर्वी फलंदाज धावचीत बाद होतोय शंकर पारंगे.
डायरेक्ट यष्टीवरती चेंडू आदळ आणि शंकर पारंगेचे आपण बघतोय इनिंगचा अंत पाहायला मिळतो. 13 या धावसंख्येवरती 2 षटकार एक सिंगल धावेच्या बरोबरीने तंबूमध्ये परतलाय शंकर पारंगे. 2 फलंदाज बाद 13 धावा धावफलकांनी पाहायला मिळतात. थोडीस आपण बघतो चिंताग्रस्त वातावरण अस्मिता 11 असेनीच्या कोट्यामध्ये बघायला मिळतं. देखील आपण जर बघितलं तर शंकर आणि भावेशला एक धावेची गरज नव्हती, कारण षटकार चौकार मारण्याची जर क्षमता आहे मनगटामध्ये. असा शंकर पारंगे जर चौथ्या षटकापर्यंत आला असता तर किमान 60-65 धावांपर्यंत नेला असतं, परंतु एका धावेचा मोह कुठेतरी आवरायला पाहिजे होता भावेश आणि शंकर पारंगे यांनी. नक्कीच एक चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नांमध्ये दुसरा फलंदाज शंकर पारंगे बाद होतोय. योगेश नौका आलेला फलंदाज 4थ्या क्रमांकावरचा स्ट्राईक एंड मध्ये उभा आहे. हा चेंडू पॉइंट आणि कव्हरच्या दिशेने रूम बनवण्याचा प्रयत्न केला. अशा वेळेला चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाही. एका निर्धाव चेंडूची सांगता होती आहे आणि निर्धाव चेंडूच्या सांगतेनंतर पहिल्या षटकाचा खेळ संपला. पहिल्या षटकामध्ये धावा बघायला मिळतात त्या 13 2 फलंदाजांच्या मोबदल्यात. आपण बघितलं की सुरुवात पहिल्या चेंडूवर चांगली पाहायला मिळाली ती मैत्री स्पोर्ट्स पनवेल संघाची. पहिल्या चेंडूवर अमित म्हात्रेला बाद केलं. त्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या चेंडूवर शंकर पारंगेनं आपण बघितलं खरपूस समाचार घेतला. बालाजीचा 2 षटकार लगावले. असं वाटलं की या षटकामध्ये कुठेतरी 18-19 धावा पाहायला मिळतील, परंतु 4थ्या चेंडूवर शंकर पारंगे बाद झाला गावठी स्वरूपात आणि त्यानंतर मग पुढे थोडासा निराशेला धावसंख्या पाहायला मिळते. 2 फलंदाजांच्या मोबदल्यात फक्त 13 धावा. देखील आपण बघितलं तर चांगले चांगले खेळाडू समोर आपण बघतोय. मैत्री स्पोर्ट्स पनवेल संघामध्ये मुकेश नाईक, त्यानंतर बंटी ठाकूर, त्यानंतर ओंकार पाटील, बारक्या कांबळे, अशा मुकेश नाईक सारखे चांगले चांगले दिग्गज या मैत्री स्पोर्ट्स पनवेल संघामध्ये. अशा वेळेस असं वाटलं होतं की शंकर पारंगे एक मोठं आव्हान ठेवेल. 2 षटकार त्याने मारले, जबरदस्त फलंदाजी केली, परंतु धावचित तो झाला आणि बरेचसे प्रेक्षक या घरच्या मैदानावर शंकर पारंगेची फलंदाजी बघण्यास उत्सुक होते, ते मात्र थोडेसे नाराज झालेत. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्याच वर्षी अस्मिता 11 या रासायनिक संघानं आतापर्यंत 13 धावा जमवल्यात. 2 फलंदाज बाद झालेत. अमित मात्र 0 धावसंख्येवर पहिल्या चेंडूवर लॉंगऑफला टीमला गेला तर धावचित झाला शंकर पारंगे. पुन्हा एकदा दुसरं षटक घेऊन येते मैत्री पनवेल संघाचा. बारक्या आपण बघतोय बारक्या गोलंदाजी मार्गवरती आला. वैयक्तिक स्पेल मधलं पहिलं षटक आणि संघाचं हे दुसरं षटक. हा चेंडू भावेश कुरंगळे आपल्या शैलीमध्ये चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाही. अशा वेळेला पंचांचा 22चा इशारा येतो. पहिली अवांतर धाव या सत्राची पाहायला मिळते. सत्रांचा आपण विचार केला तर या मैत्री स्पोर्ट्स पनवेल संघामध्ये मोठमोठ्या खेळाडूंचा भरणा आहे. गोलंदाजीचा विचार केला तर बामणडोंगरी संघाचा कल्पेश ठाकूर जो बरेचसे चांगले चेंडू फेकतो. जवळपास 4 ते 5 चेंडू मी म्हणेन निर्धाव फेकण्याची क्षमता प्रत्येक षटकामागे असा कल्पेश संघामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. बारक्या आहे, त्याचबरोबर सिद्धेश वास्कर सारखा एक गोलंदाज. अशा वेळेला पेपरवरती मोठा संघ पाहायला मिळतोय मैत्री स्पोर्ट्स पनवेल आणि त्यांच्या समोर आपण बघतोय मैदानामध्ये खेळतायत भावेश कुरंगळे आणि योगेश जांभळे. या वेळेला मोठं आव्हान असणार ते अस्मिता 11 रसायनिक संघासमोर. गोलंदाज बारक्या आपल्या षटकातला पुढचा चेंडू फेकणार. समोर सायकलला योगेश जांभळे तयार आहे. हा चेंडू खेळून काढला लॉंगऑफच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक धावत तो चेंडू उचलला फेकला. तत्पूर्वी सिंगल धाव घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न कुठेतरी जोखीम पेरू शकला असता, परंतु दैव बलवंतर त्याहीपेक्षा धावगतीच्या अतिशय सुरेख पाहायला मिळाली. योग्य ताळमेळ पाहायला मिळाला 2 फलंदाज दरम्यान आणि या 2 धावांच्या बरोबरीने धावफलक पुढे सरसा. आपण बघितलं योगेश जांभळे बाद झाला. चांबर्ली संघातून खेळतो. प्रवीण गरत रीस संघातून खेळतो. अमित मात्रे कांबळे संघातून खेळतो आणि शंकर पारंगे रीस. अशा वेळेस रायगड लॉर्ड्सचे खेळाडू आहेत समोर. आपण बघतो कांबळेचा बारके आहे, उमेश नाईक, त्यानंतर ओंकार पाटील मुरबीचा. तर अशा वेळेस आपण कशा पद्धतीने खेळलं पाहिजे. घरच्या मैदानावर आपण खेळतोय. बरेचसे प्रेक्षक असे आहेत की या घरच्या खेळाडूंचा खेळ बघायला या ठिकाणी आले. अशा वेळेस 45-50 धावांपर्यंत पोहोचायलाच पाहिजे ते अस्मिता 11 रासायनिक संघाला. नक्कीच 50-55 धावांचा प्रयत्न असायला हवा, परंतु बॅटची बॉटम एज घेऊन भावेश कुरंगळे बॅक टू पॅव्हिलियन. 4थी विकेट
मोठा आग्रह बसतोय अस्मिता 11 रसायनी संघाला. आपण बघितलं शंकर पारंगे बाद झाला, त्याच्या अगोदर अमित मात्रे बाद झाला. खरं तर ज्या खेळाडूंकडनं मोठ्या धावसंख्येची अपेक्षा होती मी काही न करता तब्बूमध्ये परत नक्कीच. आणि एखाद्या फलंदाजामध्ये जर षटकार चौकार मारण्याची क्षमता असेल तर एका धावेचा मोह त्याला कुठेतरी आवडता आला पाहिजे. आणि भावेश कुरंगलेने जो कॉल केला तिथे मात्र चुकीचा ठरला आणि तिथून भरभर लागली ती या अस्मिता 11 रसायनी संघाला. नक्कीच. आणि एक धाव बॅकफूट वर घेऊन आली आहे, शेवटी धाव बॅकफूट वर घेऊन आली या अस्मिता 11 रसायनी संघाला. थोडासा मोह आवडला असेल कदाचित शंकर पारंगे विकेटवरती खेळताना पाहायला मिळाला. आणि काय आपण बघतो गोलंदाज असेल त्यानंतर जापकर जापकर किती धावा करतील आपले गोलंदाज पुन्हा एकदा डाव्यामध्ये क्षेत्ररक्षक खेळत आणि मुकेश मुंडे जलकीत बाद. बारक्या कांबळे ज्याचे कॅसेट आपण वाचताना बघते बारक्या बॅट्समन कामोटेवाला रायगड ठाण्यात फेमस झाला, परंतु आता गोलंदाजीमध्ये चमकलाय. हॅट्रिक साधले या षटकामध्ये ते बारक्या कांबळेनं आणि जबरदस्त गोलंदाजी करतो तो बारक्या कांबळे. आणि आता मात्र योगेश जांभळे बाद झाला, भावेश कुरंगळे बाद झाला, शंकर पारंगे बाद झाला, अमित मात्रे बाद झाला, मुकेश मुंडे रती महारथी आपल्या परिसरातील बाद झाले. आणि आता जे तळाचे फलंदाज प्रवीण घरात आहे आणि त्याच्या जोडीला गेलाय गणेश पारंगे. यांना काहीतरी करावे लागेल. जी खेळी केली होती वहाडच्या मैदानावर, कुंडेवाळच्या मैदानावर, गणेश पारंगेने त्याची आठवण त्याला करावी लागेल. नक्कीच. कुंडेवाळच्या मैदानावरती ग्रामीण संघाकडनं खेळत असताना आपण बघितलं या जोडीने चांगली कामगिरी केली होती. परंतु अस्मिता 11 रसायनी संघ आपण विचार केला तर थोडासा अडचणीत सापडला आणि त्याच्या मदतीला आता या फलंदाजाला धावून यावं लागणार. किमान 55-50 धावांचा आकडा इथे जमवणं गरजेचं असतं. जर आपण विचार केला प्रतिस्पर्धी संघाचा तर प्रतिस्पर्धी संघामध्ये ओंकार पाटील आहे, त्यानंतर बारक्या कांबळेसारखा गडागाठी फलंदाज येतात, बरोबर मुकेश नाईक सारखा एक फलंदाज. अशा वेळेला 50 धावा जमवायच लागणार आहे जर का सामना जिंकायचा रासायनिक संघाला. परंतु येणारे 2 षटक बाकी. क्रिकेटमध्ये जर आणि तरला महत्व नाही, परंतु जर आणि तर क्रिकेट नाही. 2 षटकांमध्ये धावा जमवल्या रासायनिक संघानं 16. एकूण धावफलकाचा विचार केला तर पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या 13, या षटकात धावा आल्या बारकी कांबळेच्या 3. त्याचबरोबर फलंदाज बाद झाले. उर्वरित येणारे 2 षटक बाकी, परंतु 2 षटकांमध्ये कशा प्रकारे कामगिरी होती आहे हे आपण ऐकूया आमचे महागुरू संतोष चौधरी यांच्याकडून. धन्यवाद निखिल बाबर. दुसऱ्या फेरीचा पहिला सामना आपण बघतोय. मैत्री स्पोर्ट्स पनवेल संघाने नाणेफेक जिंकली, प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि आतापर्यंत कर्णधाराने निर्णयावर खडे उतरला तो गोलंदाज बारक्या कांबळे 3 धावा दिल्या, 3 विकेट घेतल्या. पहिल्या षटकामध्ये बालाजीने 13 धावा दिल्या, 1 विकेट घेतली. शंकर पारंगेचे 2 षटकार वगळता आतापर्यंत कोणीही काही करू शकले नाही. ते कैलासवासी अस्मिता ठोंबरे हिच्या स्मरणार्थ जो संघ या ठिकाणी रसायनीचा खेळतो, तिसरा षटक टाकतो तो गोलंदाज मुकेश नाईक. उंच पुरा असलेला गोलंदाज मुकेश नाईक यावेळेस गोलंदाजी करतोय. चकवलंय त्याने गणेश पारंगे. 82 धावा केल्या होत्या अजनबी होळी संघानं आणि त्या 82 धावांचा पाठलाग करणारा गणेश पारंगे, त्याच्या सोबत होता शंकर पारंगे. त्यावेळेस त्याने बरेचसे षटकार मारलेले आणि तीच खेळी या 2 षटकामध्ये करावी लागेल ती गणेश पारंगे याला. परंतु गणेश पारंगेने घेतली 1 धाव आणि बऱ्याच वेळानंतर 8 धावांच्या सरासरीने खेळतोय यावेळेस कैलासवासी अस्मिता 11 रसायनी संघ. 17 धावा होत आहेत. विशाल पाटील जे पंचायत संदीप पाटील आरसीबी रिचच्या वतीने आयोजित ही टुर्नामेंट आणि आजचा जो ट्रॉफी आहे कैलासवासी अस्मिता ठोंबरे स्मृती चषक 2017 ज्याच्यामध्ये रायगड तालुका वाईज खेळाडू खेळतात आणि इथे प्रवीण घरात पण तेच केलं आणि माघारी परततोय तो प्रवीण घरात. बरेचसे प्रेक्षक आता थांबले असतील शेवटपर्यंत की आपल्या परिसरातील चांगले फलंदाज आहेत, चांगले खेळाडू या संघामध्ये आहेत, परंतु त्याने मात्र जशी लाईन लागते रेषेची तशी लाईन लावलेली आहे, तर ती थांबायला लागेल. कुठेतरी एकदम फलंदाजांना चांगली कामगिरी करावी लागेल. आणि आता मला वाटतंय नवीन फलंदाज जातोय हार्दिक कुरंगळे. खर तर सध्या आपण बघतो फलंदाजांचा भरणा आहे, परंतु काही न करता खाली हात परततात
पॅव्हिलियनमध्ये. अशा वेळेला अस्मिता 11 रिच संघ थोडासा अडचणीमध्ये पाहायला मिळतो. आपण विचार केला तर 5 फलंदाज बाद झालेत, म्हणजे जवळपास निम्मा संघ गारद झालाय. किमान आता 6 फलंदाज बाद झालेत, म्हणजे आता किमान धावसंख्येला आकार देण्याची वेळ आली आहे. किमान 45-40 धावा येणं तरी बंधनकारक असणार धावफलकावरती. अन्यथा कठीण आहे पुढचं सत्र ते रसायन संघासाठी. नक्कीच. आणि ज्यावेळेस समोरचा संघ जर मजबूत वाटत असेल आपल्याला, आपल्यापेक्षा थोडंसं सरस आहे, अशा वेळेस खरं तर प्रत्येक चेंडूल आपण सामोरं गेलो पाहिजे, मेरिटच्या हिशोबाने खेळलं पाहिजे, की चौकार षटकार मारूनच प्रेक्षकांची मनं जिंकायचं असं नाही. मी म्हणालो की जी शंकर पारंगीने एक डाव घेण्यासाठी धडपड केली आणि तिथेच घरघर लागली या संघाला, आणि आता त्याचे फळं ते भोगतायत. तो रसायनीचा हा अस्मिता 11 संघ. पुन्हा एकदा मुकेश नाईक तयार, भूतबंगला यांच्या बाजूने राईट हँड ओव्हर विकेट मारा करतोय. हार्दिकनं आपली बॅट फिरवली, परंतु पंचांचा मात्र नो बॉलचा इशारा. पंच संदीप पाटील यांचा इकडे स्क्वेअरले पंचांचा नो बॉलचा इशारा. भीमर ते सांगतात ठिकाणी एक हात त्यांचा आडवा आहे आणि एक हात कमरेच्या वर आहे. त्याचा इशारा येतोय भीमरचा आणि नो बॉल. आणि अशा धावांची गरज आहे. ते कैलास अस्मिता 11 या संघाला अशा धावांची गरज आहे. मगाशी 2 मॅच मध्ये आपण बघितलं व्हाईट बॉल आणि बाउंड्री मिळाल्या होत्या. फ्री हिटचा हेलिकॉप्टर फिरले आपण बघितलं. जनता विद्यालयाच्या मैदानावर मोदी उतरले होते, परंतु इथे मात्र पंच विशाल पाटील फ्री हिटचा इशारा करतात, हेलिकॉप्टर फिरवतात. पुन्हा एकदा मुकेश नाईक तयार आणि समोर आहे तर यावेळेस गणेश पारंगे. वेगळीच ऍक्शन, फास्ट ऍक्शन, फाईन लेगतेवरून, परंतु असं वाटलं होतं आणि षटकार. फलंदाज क्षेत्ररक्षकाला चांगला प्रयत्न केला होता आणि स्वतःहून घेऊन जातो आणि उत्तम षटकार. धन्यवाद. डीजे मास्टर वसंत गुरंगळे आमचे या सामन्याचा आनंद घेत आहेत. अगदी डीजेच्या समोर उभे आहेत. डीजेचा त्रास होतो लोकांना, परंतु ते समोर उभे आहेत. गोलंदाज मुकेश नाईक आता राऊंड विकेट मारा करतात. जबरदस्त फटका. गणेश पारंगे, मी म्हणालो की वेळेच्या बरोबर जी पुंडेवाळला फलंदाजी केली होती त्याची आठवण करतोय या ठिकाणी गणेश पारंगे. रायगड जिल्हा हॅलो धन्यवाद. डीजे आमचे आरआरओचे आमचे पारंगे राकेश आणि रोशन पारंगे. पुन्हा एकदा तयार. गोलंदाज मुकेश नाईक समोर गणेश पारंगे. आता मात्र जबरदस्त फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये, मुकेश नाईक शोधतोय चेंडू कुठे, परंतु तिघांच्या मध्ये दोघांच्या मध्ये हा चेंडू पडतोय आणि गणेश पारंगे बचावतोय. एक मात्र अशा जे मैदानाच्या मध्ये आपण बघतोय खेळताय, चांगली फलंदाजी करतोय. 2 षटकार आणि आता 2 धावा घेतल्यात. 15 धावांवर खेळतो गणेश पारंगे. 2 षटकार मारले, 33 धावा झाल्यात. म्हणजे या षटकामध्ये घेतल्या तर 17 धावा मुकेश नाईक याची. आणि गरज होती ती अस्मिता 11 रसायनी संघाला धावांची गरज होती आणि वेळेला उपयोगी पडतो तो खरा मित्र, तो खरा खेळाडू. गरज काय, संघाला काय पाहिजे. आणि गणेश पारंगेने मात्र 2 षटकार मारून 15 धावा आतापर्यंत केल्या. 33 धावा धावपलकावर लागल्यात. आमचे दिलीप पारंगे साहेब या ठिकाणी या सामन्याचा आनंद घेतात. आमचे बुगा मुकादम, त्यानंतर आमचे पंड्या माडिक, त्यांची नावं पण मला माहिती नाही आता. जी टोपण नावं तीच घ्यावी लागतात, कारण सगळे त्यांना त्याच नावाने आकारतात. त्यानंतर आमचे सुनील मुकादम, मला तर अजून पण माहीत नव्हतं. त्यानंतर आमचे अजय भगत साहेब, त्यानंतर परेश मुंडे, सगळी मंडळी या सामन्यांचा आनंद घेतात. या अगोदर आपण बघितलं पनवेलचे लोकप्रिय आमदार सन्मान्य प्रशांतदादा ठाकूर साहेब, त्यांच्या समवेत बरेचसे मान्यवर, त्यानंतर आमचे दापोलीचे सुभाष म्हात्रे साहेब सरपंच अजूनही या ठिकाणी त्यांचं या सगळ्यांचं स्वागत. आणि एक आपण बघतोय सामना की या परिसरातील सगळे खेळाडू कापा, रीस, चापारली, पोसरी, सगळे या आपल्या परिसरातील सगळे खेळाडू घेऊन अस्मिता 11 रसायनी हा संघ, ज्यांची आज ट्रॉफी आहे कैलासवासी अस्मिता डोंबरे स्मृती चषक, आणि त्याच नावाने खेळतोय हा संघ. परंतु असं वाटलं शंकर पारंगे बाद झाल्यानंतर 20-25 पण होतात की नाही, परंतु या षटकामध्ये 17 धावा आल्या त्या मुकेश नाईकच्या, आणि त्याचं श्रेय गणेश पारंगेने मारलेले 2 षटकार. आणि आता शेवटचं षटक घेऊन होते मैत्री स्पोर्ट्स पनवेल संघाचं कल्पेश. खरं तर कंबरड मोडलं होतं ते बारक्या कामोट्याचा बारक्या
गोलंदाजी करताना 3च धावा दिल्या, 3 विकेट त्याने घेतल्या, हॅट्रिक साधली होती की बारक्या कांबळेने. आता शेवटचं षटक टाकतोय तो कल्पेश ठाकूर. कल्पेश ठाकूर बघा सुंदर गोलंदाजी करतोय, डावपुरा गोलंदाज आहे. पंचांकडे बघितले जाते, पंच विशाल पाटील आपल्या जागेवर आहेत आणि एक पंचांचा इशारा येण्याची वाट बघतोय मी आणि 22चा इशारा येतोय तो पंच संदीप पाटील यांचा. अवांतर धावा 3 होत आहेत, संघाची धावसंख्या होती ती 34. 6 बाद 34. शेवटच्या षटकामध्ये जर का 15-16 धावा आल्या या 5 चेंडूंवर तर कदाचित एक सन्मानजनक धावसंख्या म्हणता येईल की कैलासवासी अस्मिता 11 रसायनी या संघाची. देखील बरेचसे आमचे फोर्टीप्लसचे सदस्य या सामन्यांचा आनंद घेतात. काल कर्जत येथे जी टुर्नामेंट झाली कर्जत येथे त्या ठिकाणी 2व्या क्रमांकाचं पारितोषिक पटकवलं होतं ते फोर्टीप्लस रसायनी संघानं. ते सगळे आमचे फोर्टीप्लसचे सदस्य त्यांचं पण या ठिकाणी स्वागत आरसीसी क्रिकेटच्या वतीनं. आनंदामध्ये 2व्या क्रमांकाचं पारितोषिक पटकवलं होतं कळमोली संघानं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक पटकावलं होतं. 10 संघ रायगडचे तिथे दिग्गज जे दीपक राणे यांनी त्या ठिकाणी आयोजन केलं होतं. परंतु या ठिकाणी आपण बघतो भूषण पारंगे जे आयोजक आहेत आरसीसी च्या वतीने आयोजित टुर्नामेंट आणि 2 दिवस 1 दिवस डे आणि आजची 3री रात्र आणि उद्या शेवटची रात्र म्हणजे काला. गोलंदाज कल्पेश ठाकूर जो मुरबी संघातून खेळणारा कल्पेश ठाकूर यावेळेस मैत्री 11 पनवेल मैत्री स्पोर्ट्स पनवेल संघातून खेळतोय, गोलंदाजी करतोय आणि इथे मात्र गणेश पारंगेने मारला चेंडू मिडविकेटच्या दिशेनं कोणतीही चूक न करता सुंदर झेल टिपला जातोय. 7वा फलंदाज बाद होते. संघाची धावसंख्या 34 असताना आपण बघतो की सुरुवातीला धावा भरपूर येतात पहिल्या 2-3 सामन्यामध्ये आणि त्यानंतर असं होतं की दव पडायला सुरुवात होते, थंडी वाढत जाते आणि त्याचा परिणाम कुठेतरी फलंदाजांवर होतो, विकेटवर होतो आणि मग धावा आपल्याला कमी येताना दिसत. परंतु मागच्या सामन्याचा आपण विचार केला 77 धावा आल्या होत्या 5 षटकांमध्ये. अशा वेळेस फक्त 6 धावांनी तो सामना गमावला होता. अशा वेळेस या सामन्यामध्ये शेवटच्या चेंडूवर काहीतरी करावं लागेल. ते हार्दिक कुरंगळे आणि मनीष तात्रे या 2 फलंदाजांना 7 बाद 34 अशी धावसंख्या आहे ती कैलासवासी अस्मिता रसायनी या संघाची. हा चेंडू मात्र पायपीच्या दिशेने ढकलला तो हार्दिक कुरंगळेला ओळखलं की एक धाव महत्वाची आहे, जसं आमचा लोगो आहे फोर्टीप्लसचा. एक धाव आरोग्यासाठी आणि एक धाव मोलाची आहे ती संघासाठी. कारण कित्येक आपण सामने बघितले निखिल आणि ज्यावेळेस 1 धावेने पराभव होतो आपण अचानकच्या मैदानावर मी म्हणालो होतो की एक धाव घेत नव्हते फलंदाज आणि शेवटला 1 धावेने ते हारले. अशा वेळेस एक धाव नाक मोलाची असते आणि ती हार्दिक कुरंगळे आणि 1 धाव घेतली. आता स्ट्राईक एंडला डावपुरा फलंदाज मनीष तात्रे कैलासवासी अस्मिता 11 रसायनी संघाचा मनीष तात्रे यावेळी स्ट्राईक एंडला आहे. गोलंदाज कल्पेश ठाकूर मी मागाशी चुकून म्हणालो मुरबी संघाचा, परंतु बामणडोंगरी संघाचा कल्पेश ठाकूर. मनीष तात्रे चकला द्विधा मनस्थिती, बॅकफुटला जायचं की फ्रंटफुटला यायचं आणि अशा वेळेस बॉल निघून घेतो. नक्कीच. आणि आपण बघतो कल्पेश ठाकूरची वेगळीच शैली आहे, हातात वर टर्न करण्यामध्ये माहिर आहे. गोलंदाजी करण्याची वेगळी शैली आहे. तो बघतो फलंदाजीची हालचाल काय आणि तशा पद्धतीने गोलंदाजी करणारा हा कल्पेश ठाकूर कल्पकता दाखवतो गोलंदाजीमध्ये. मनीष तात्रे फिरून मारण्याचा प्रयत्न छोटा हलकासा अपील केलं होतं कल्पेश ठाकूरनं. ओंकार पाटील पूर्वीचा याच्या हातामध्ये चेंडू जातोय. 1 धाव मिळते ती फलंदाज मनीष तात्रेला. लेग बाईज पंचांचा लेग बाईजचा इशारा येतोय. एका धावेला संघाची धावसंख्या वाढते 7 बाद 36. शेवटचे काही चेंडू शिल्लक 4 षटकांचा हा सामना आहे. दुसऱ्या फेरीचा पहिला सामना आहे. यानंतर होणारा सामना आहे साजिद बाग सोल स्पोर्ट्स दापोली आणि अजिंक्य स्पोर्ट्स खालापूर. दोन्ही संघाच्या तरुणांना विनंती आहे की 4 षटक संपल्यानंतर नाणेफेक करण्यासाठी यायचे. ओंकार पाटील यांच्या हातात पुन्हा एकदा चेंडू जातोय. पुन्हा एकदा पंचांचा 22चा इशारा म्हणजे अवांतर धावा मिळत आहेत त्या रीस संघाला आणि आता मात्र 37 धावा झालेल्या आहेत त्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर. जिंकण्यासाठी मैत्री स्पोर्ट्स पनवेल संघाला 38 धावांची गरज. तोपर्यंत डीजे मास्टर यांना संधी.
रोशनदा रोशनदा अजिंक्य स्पोर्ट्स साजिद बाग सुएट स्पोर्ट्स दापोली आणि अजिंक्य स्पोर्ट्स खालापूर दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतो आपण टॉस साठी यायचा आहे. सुएट स्पोर्ट्स दापोली आणि अजिंक्य स्पोर्ट्स खालापूर दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असं आपण टॉस साठी यायचं. दुसऱ्या फेरीचा दुसरा सामना 24 चेंडूंमध्ये धावा जमवल्या 37-38 धावांचं लक्ष असणार आहे. मैत्री स्पोर्ट्स पनवेल संघासमोर आपण विचार केला संतोषी तर पेपरवरती खूप मोठा संघ आहे. बारक्या कांबळे असेल, त्यानंतर ओंकार पाटील असेल, त्याचबरोबर बरेचसे चांगले खेळाडू मुकेश ठाकूर आहे, मुकेश नाईक आहे, नितीन नाईक आहे, सागर सारखा फलंदाज आपण बघतो भूमिकेत आहे. अशा वेळेला खूप मोठा संघ आपण बघतो मैत्री स्पोर्ट्स पनवेलचा. निखिलला आपण बघितलं तर या संघामध्ये मुरबी, जुई, बंगारपाडा, कोली, ओवळे, कामोटे, बामणडोंगरी असे 7-8 गावातून खेळाडू या संघामध्ये आहेत. मुंबईचे आपण पूर्वी म्हणायचो की स्टेशनवरून एक खेळाडू उचललाय, यांनी एक गावातून एक खेळाडू उचललेला आहे. नक्कीच एक गावातून प्रत्येक खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. बरेचसे खेळाडूचे गावात माहिती नाही आपल्याला, परंतु आपण बघतोय 7-8 गावांमधलं हे 12 खेळाडू इथे आलेत. त्यांचं मनपूर्वक स्वागत, त्यांना शुभेच्छा असतील. परंतु अस्तित्वाची लढाई या अस्मिता ट्रॉफी मधली आपण बघतोय. अस्मिता 11 रासायनिक संघाची 38 धावा हरायची आणि 38 धावा निखिल बाबरकर आपण जसं बघितलं होतं, गणेश पारंगेने केल्या 15 धावा, शंकर पारंगेने केल्या 13 धावा, म्हणजे दोघांनी केल्या त्या 28 धावा आणि अवांतर धावा त्या 5 म्हणजे 32, 28 आणि 33 आणि फक्त बाकीच्या 4 का 5 धावा इतर फलंदाजांनी केल्या. खरं तर खराब कामगिरी केली. भावेश कुरुंगले काहीच करू शकला नाही, प्रवीण गरजनं काहीच केलं नाही, मुकेश मुंडे आणि हार्दिक कुरुंगलेने 1 धाव केली तर मनीष ठाकरेनं एकही धाव केली नाही. अशा पद्धतीनं 37 धावा फक्त या ठिकाणी जमवल्यात आणि आता गोलंदाजीमध्ये करिश्मा करून हा सामना जिंकायचा असेल तर चमत्कार करावा लागेल तो अस्मिता 11 रासायनिक संघाला. परंतु सुरुवात कशी होती हे ऐकण्यासाठी पुन्हा एकदा निखिल बाबर यांच्याकडे. धन्यवाद. महागुरु संतोषी चौधरी. पहिला चेंडू फेकला गेला आणि मिडाल आणि मिडपच्या बंदा अतिशय सुंदर देखणा आणि बचावात्मक पवित्र्यानं मारलेला फटका बारके गांबळेच्या बॅटमधला पहिल्या इनिंग, या इनिंगचा पहिला चौकार. इकडे स्टेटला कॅमेरा दिसला का? ऋतुराज शाळके आपण बघतोय चांबार्ली संघाची नेहमी एक्सप्रेस असणारी, परंतु अस्मिता 11 संघाकडनं पहिल्या चेंडूवर आक्रमण. दुसरा चेंडू लॉंगलेगच्या डोक्यावर खेळला. गणेश पारंगे जीवाच्या आकांतानं धावतोय, परंतु चेंडू न गाठली सीमारेषा. बॅक टू बॅक दुसरा चौकार बारके गमल्याच्या बॅटमधनं बघायला मिळतो. 38 धावांचा पाठलाग करत असताना निखिल बाबर खरं तर डीजे मास्टर कडून कॅसेट असेल की नाही माहित नाही, परंतु म्हटलं जातं की बारक्या बॅट्समन कामटेवाला रायगड ठाण्याचा फेमस झाला आणि 2 चौकार मारतोय लागोपाठ आणि ज्या धावा जमवल्या 38 धावांचा पाठलाग करताना सुंदर फलंदाजी करतोय. नक्कीच 38 धावांचा पाठलाग करताना 8 धावा धावफलकावरती आल्या. अस्मिता 11 रासायनिक संघ थोडासा चिंताग्रस्त पाहायला मिळतोय. ऋतुराज पुन्हा तयार आहे. हा ऋतुराजचा तिसरा चेंडू फलंदाजाला कळू शकला नाही. अशा वेळेला एका निर्धाव चेंडूची सांगत होईल असं वाटलं, परंतु एक चोरटी धाव पाहायला मिळते. 22च्या साह्यानं पहिली अतिरिक्त धाव्या सत्रातली बघायला मिळाली. या अतिरिक्त धाव्याच्या बरोबरीने 9 धावा धावफलकावरती लागल्या. खरं तर ज्या प्रमाणात अस्मिता 11 रासायनिक संघाच्या विकेट्स आपल्याला पाहायला मिळाल्या, तशा प्रकारे त्या विकेट्स घेतल्या पनवेल संघाच्या तर ते सामन्यामध्ये विजय शक्य आहे. अन्यथा खूप मोठ्या पेपरवरती असणारी फलंदाजांची नावे आपण बघतोय या पनवेल संघामध्ये. या 38 धावा तुटपुंज्या ठरू शकतात, परंतु गोलंदाजीचा तिकट मारा वाचवू शकेल रसायनिक संघाला. ओंकार पाटील आपल्या वेगळ्याच शैलीमध्ये चेंडूला फक्त स्वीप केलं. चेंडू जातोय फाईन लेग सीमारेषे पलीकडे. तिसरा चौकार या सत्रातला.
चौकाराच्या सहाय्याने खातं खोललं. धावफलकावरती राम आहेत 13. हा चेंडू पुन्हा एकदा आपला स्ट्रॉंग झोन मध्ये खेळतोय. पहिले सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी दुसरा चौकार ओंकारच्या बॅटमधून. संदेश आपण बघतोय 2 चौकार बारक्याला लगावले. त्यानंतर एक अतिरिक्त धाव बाईसची बघायला मिळाली. परत 2 चौकार फलंदाज ओंकारनं लगावले. तब्बल या 17 मधल्या पहिल्या षटकात धावा गेल्या 17. 38 धावांचा पाठलाग करताना हा चेंडू ओंकारनं खेळला. अमित मात्रे उलटा धावत सुटला आणि पहिली विकेट मिळते ओंकार पाटीलची. पण बघतो प्रत्येक जण आपलं काम करतोय. 2 चौकार लगावले बारक्याला, 2 चौकार लगावले ओंकारनं. 38 धावांचा पाठलाग करताना 17 धावा धावफलकावरती येते. फलंदाज बाद. निखिल आपण जर सरळ एलएनसीच बघितलं म्हणजे दोन्ही संघांचा जर विचार केला तर पहिल्या षटकामध्ये फक्त 13 धावा केल्या त्या बालाजी यांच्या गोलंदाजीवरच्या एलएसओसी अस्मिता इलेव्हन रसायनिक संघानं. आणि त्या व्यतिरिक्त 38 धावांचा पाठलाग करताना पहिल्याच षटकामध्ये जरी ओंकार पाटील बाद झाला असला तर जी सरासरी आहे ती फक्त आपण पहिलं 936 म्हणजे 9.5 धावांची सरासरी राखायची. अशा वेळेस पहिल्याच षटकामध्ये 17 धावा आल्यानंतर थोडंसं सरस आहे या सामन्यामध्ये मैत्री स्पोर्ट्स पनवेल. आता हा सामना जिंकायचा असेल तर 1-2 विकेट एखादं षटक जे बारक्या कापड्याने टाकलेलं 3 धावांचं तसं षटक टाकावं लागेल त्या अस्मिता इलेव्हन रसायनिक संघाला. आणि मुकेश ठाकूर यावेळी स्ट्राईक घेतला. नक्कीच अस्मिता इलेव्हन रसायनिक संघाच्या विरोधात जे बारक्या कापड्याने षटक फेकलं होतं 3 विकेट्स घेतल्या होत्या, फक्त 3 धावा दिल्या होत्या. म्हणजे पुनरागमन करणारं षटक जे मनीष तात्रेला अथवा एखाद्या गोलंदाजाला फेकावं लागणार. परंतु हे षटक निर्णायक असणार. जर का या षटकामध्ये चांगले 2-3 फलंदाज बाद करू शकला गोलंदाज, त्याचबरोबर जर का कमीत कमी धावा देण्याचा प्रयत्न केला तर अस्मिता इलेव्हन रसायनिक संघ या सामन्यामध्ये पुन्हा एकदा वापसी करू शकतो. परंतु आपण विचार केला तर मुकेश ठाकूर सायकलमध्ये ज्या मुकेशचा बराचसा बोलबाला लाईट हेवीवेटच्या चेंडूवरच्या टेनिस क्रिकेटमध्ये आपण बघतोय मुकेश ठाकूर प्रत्येक चेंडूला आक्रमण करण्याच्या इराद्यानं मैदानामध्ये उतरतो. त्याच इराद्याने यावेळेला या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो स्ट्राईक एंडच्या दिशेनं. तर नॉन सायकलला बारक्या कापले गोलंदाज मनीष सय्याद. मनीषचा हा चेंडू हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू जातोय शॉर्ट. थर्डमॅनच्या दिशेनं प्रवीण घरात चेंडू उचलला, डायरेक्ट हिट केला. कारण बारक्याच्या विकेटची अहमियत त्याला माहित आहे. पंचांचा मात्र इशारा तो एक धाव पूर्ण झाल्याचा. बाईकच्या साह्याने एक धाव पूर्ण होतीये आणि एका धावेच्या बरोबरीने 38 धावांचा पाठलाग करताना एक फलंदाज बाद. 18 धावा धावफलकावरती आहेत. वैभव बारीक आपण इथं बघतोय श्री टेलिकॉमचे जे मेंबर आहेत रोहनमाळी ज्यांनी इंटरनेट सुविधा इथे उपलब्ध करून दिल्या आणि त्यांच्यामुळे आपण बघतो युट्यूब वरती ही टुर्नामेंट प्रसारित केली जाते. गोलंदाज मनीष तात्रे या टुर्नामेंटमध्ये अस्मिता इलेव्हन रसायनिक संघाला परत आणण्यासाठी प्रयत्न करतोय. तर समोर बारक्या काबळे घडाघाती फलंदाज डिफेन्सिव्ह फटका सावध आणि बचावात्मक पवित्रा बारक्या काबळेचा. कारण बारक्याला माहित आहे इथे एखादी चूक मागणी ठरू शकते. सावध पवित्राने खेळतोय, एक सिंगल घेतोय. या सिंगलच्या बरोबरीने बारक्या पोहोचतोय आपल्या वैयक्तिक 9 या धावसंख्येवर. टोटल स्कोर आहे 19. निखिल बाबा असं नाही की तुम्ही फक्त चौका षटकार मारले म्हणजे मोठे फलंदाज झाले. क्रिकेटमध्ये तुम्हाला परिस्थितीला काय पाहिजे, क्रिकेटला काय पाहिजे. आता जिंकण्यासाठी गरज फक्त कमी आहे. 16 चेंडूने 17 चेंडूने 20 धावांची गरज. अशा वेळेस त्याने सिली मिडमला क्षेत्ररक्षक नाही आणि तिथे चेंडू ढकलला आणि एकेरी धाव घेतली. नक्कीच एकेरी धाव घेतली. 16 चेंडू आणि 19 धावांची गरज आहे. सावध पवित्रा स्वीकारला आहे मैत्री स्पोर्ट्स पनवेल संघाच्या फलंदाजांनी. हा चेंडू मुकेश ठाकूर ऑनसाइड मध्ये खेळण्याचा प्रयत्न करतोय. पॅडवरती आदळला मनीष तात्रे जोरदार अपील करत राहिला परंतु बॅटच्या साह्यानं एक धाव मिळते मुकेश ठाकूरला. या एकेरी धावेच्या बरोबरीने मुकेशने आपल्या धावसंख्येचं खातं खोललंय आणि धावफलक पुढे सरसावलं. 20 धावा धावफलकावरती. येणारे 15 चेंडू 18 धावांची गरज आहे. करिश्माई चेंडू फेकावा लागेल. मनीषला एकाच 2 विकेट्स मिळाव्या लागतील आणि त्याहीपेक्षा जास्त बारक्याची आणि मुकेशची विकेट या सामन्यामध्ये महत्वाची. मनीष तात्रे आपण बघितलं की खरं तर ज्यावेळेस तुम्ही जोश के साथ होश का होणं जरुरी आहे. अपील करत राहिला रनआउट होऊ शकला, धावचित होऊ शकला मुकेश ठाकूर. विकेट मिळते इथे आपण म्हणाला निखिल बाबर विकेटची गरज आहे. आणि बारक्या काबळे ज्याची फलंदाजी बघण्यासाठी बरेचसे प्रेक्षक येत असतात मैदानावर तो पायचीत होऊन मैदानातून बाहेर पडतोय. नक्कीच पायचीत होऊन मैदानाच्या बाहेर येतोय.
शेंगदाणे. परंतु आपण विनंती करूया खालापूर आणि सुयोग स्पोर्ट्स दापोली दोन्ही संघाच्या कर्णधाराला आपण टॉस साठी यायचं. मयूर पाटील आणि प्रवीण गडद हे दोन कर्णधार इथे येतात, त्यांचं मनपूर्वक स्वागत. टॉस साठी आपण विनंती करूया आमचे सन्माननीय अतिथी दिलीप शेठ पारेखे साहेबांना मी विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते दोन संघांदरम्यान नाणेफेकीचा कौल करायचा आहे. थोडासा मी म्हणत कमबॅक करण्याचा प्रयत्न बघायला मिळतो. बारक्या कांबळे बाद झाला, एक मोठा फलंदाज मैत्री स्पोर्ट्स पनवेल संघाकडनं बाद झालेला पाहायला मिळतो. परंतु नौका आलेला फलंदाज मैदानामध्ये बालाजी नॉन स्ट्राईक एंडला, तर स्ट्राईक एंडला बालाजी, नॉन स्ट्राईक एंडला मुकेश ठाकूर. अजून जर का एकाच दुसरी विकेट मिळाली या षटकामध्ये अद्यापर्यंत आपण विचार केला तर फक्त 3च धावा दिल्यात. शेवटचे 2 चेंडू येणं बाकी आहे, एक विकेट मिळवली आहे. कदाचित या सामन्यामध्ये पुनरागमन करणारं षटक असावं मनीषचं. परंतु जर का एखादा मोठा फटका आला तर या सामन्याचे आव्हान निघून जाणार. गोलंदाज सय्यद मनीषचा हा चेंडू बालाजीने हलक्या हाताला स्वीप केला, चेंडू जातोय लॉंग लेगच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक धावा देतो, चेंडू उचलतोय गणेश पारिंगे. तत्पूर्वी मात्र एकेरी धावेच्या बरोबरीने खातात खोलताय तर फलंदाज बालाजीनं या एकच धावेच्या बरोबरीने धावफलक पुढे सरसावलं. 21 धावा धावफलकावर. दिलीप शेठ पारेखे साहेबांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते टॉस करायचा. तो खालापूर संघाचा कर्णधार इथे आला. मी सुयोग स्पोर्ट्स दापोली संघाच्या कर्णधाराला विनंती करतो आपण टॉस साठी यायचं. हा चेंडू स्वीप करण्याच्या नादामध्ये आपण बघतोय डाव्या हस्तीला सोडून जातो. पंचांचा स्वेग चेंडूचा इशारा. पहिली स्वेग चेंडूच्या सहाय्याने आलेली धाव आहे 17तली. या स्वेग चेंडूच्या मदतीने आलेल्या धावेच्या बरोबरीने धावफलक पुढे सरसावलं. एकूण धावफलकावरती धावा आहेत त्या 22 धावा धावफलकावरती आहेत. 38 धावांचा पाठलाग करतोय मैत्री स्पोर्ट्स पनवेल संघ. मनीष टू मुकेश. हा चेंडू मुकेशने अतिशय सुंदर फटका मारलाय. ताकदीपेक्षा युक्तीचा जास्त वापर. मनीषच्या पेसचा वापर करून मनीषला दिलेला हा चौकाराचा फटका. 4 धावा धावफलकावरती. दिलीप शेठ पारेखे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण बघतोय टॉस केलं जातं. बाग दापोली विरुद्ध अजिंक्य स्पोर्ट्स खालापूर. अंकुर आणि मयूर पाटील नाणेफेकीचा कौल जिंकलाय. दापोली संघानं अभिनंदन असेल त्याबरोबर दोन्ही संघांना मनपूर्वक शुभेच्छा असतील पुढच्या सामन्यासाठी. परंतु आपण बघतो संघाची पहिल्या षटकामध्ये ऋतुराज चाळकेने धावा दिल्या 17. एक सफलता मिळवली. त्यानंतर मनीष ठाकरेने फेकलेलं दुसरं षटक असं वाटलं की कमीत कमी धावा देणारा असेल आणि 1-2 विकेट मिळवणार असेल. परंतु मनीषला मिळाली 1 विकेट. धावा दिल्या 9. 2 षटकांच्या आधी धावा जमवल्या तर 26. येणारे शेवटचे 12 चेंडू निर्णायक विजयासाठी 12 धावांची आवश्यकता आहे. 38 धावांचा पाठलाग करताना पडतो कंबर कसावी लागणार. अस्मिता 11 रसायनी संघाला जर त्या ट्रॉफी पर्यंत पोहोचलेला आपण बघतो. अस्मिता नरेश ठोंबरे हिच्या नावाने हा संघ मैदानामध्ये उतरला. त्याच नावाने टुर्नामेंट खेळली जाते. अशा वेळेला काहीतरी करिश्माई गोलंदाजी होणं गरजेचं आहे. परंतु मैत्री स्पोर्ट्स पनवेल संघ अगदी जवळ या सामन्याच्या. फलंदाज बरेच शिल्लक आहेत परंतु 12 धावा जमवत असताना गोलंदाजी कशा प्रकारे होते या उलट फलंदाजी कशा प्रकारे होती हे आपण ऐकूयात आमचे महागुरू संतोष चौधरी यांच्याकडून. धन्यवाद निखिल बाबर. 12 चेंडू 12 धावांची गरज आहे. असं वाटत नाही की हा सामना सोडेल मैत्री स्पोर्ट्स पनवेल संघ. परंतु या सामन्यामध्ये कैलासवासी अस्मिता 11 रसायनी संघाला काहीतरी करामत करावी लागेल, चमत्कार करावे लागेल. स्वप्न बघणं चुकीचं नसतं. प्रत्येक माणसाला स्वप्न बघावी आणि त्यासाठी मेहनत करावी लागेल. कारण बरेच वेळा आपण बघितले हार्दिक कुरंगले नवीन जो तरुण गोलंदाज आहे त्याच्या हातामध्ये मांडोटा चेंडू दिलाय आणि 12 चेंडू मध्ये 12 धावांची गरज आहे. तसं पाहिलं तर सामन्याला कलाटणी घेतले. सामना झुकलाय तो मैत्री स्पोर्ट्स पनवेल संघाच्या बाजूने. परंतु कशा मी म्हणालो होतो निखिल बाबर की ह्या ज्या धावा आहेत 37 धावा ते गणेश पारंगीने नंतर 2 षटकार मारले तर 2 षटकार शंकर पारंगीने या कदाचित कमी पडतील. कारण मगाशी आपण एक सामना बघितला शेवटच्या षटकामध्ये 29 धावांची गरज होती आणि 23 धावा केल्या. 1 षटकार कमी पडला. अशा वेळेस या खेळपट्टीवर 14-15 धावा येणं गरजेचं आहे प्रत्येक षटकामध्ये. परंतु हार्दिक कुरंगळे त्या स्पेसचा वापर केला. वेगाला वेग, गती तिथे प्रगती आणि पंचांचा 9 बॉलचा इशारा आणि षटकार. असं आपण म्हणतो की जिकडे तरुण असतात तिकडे सगळं काही होतं. परंतु हार्दिक कुरंगळे याचा पहिला चेंडूला मिड विकेटच्या वरून जबरदस्त गती तिथे प्रगती असं म्हणत मारलेला हा बालाजीने षटकार.
पुन्हा एकदा चेंडू मारला हवेमध्ये, बघूया अमित मात्र चेंडूच्या खाली येतोय परंतु जेल पकडतोय आणि इथे मात्र फ्री हिट असल्यामुळे 2 धावा मिळत आहेत. फ्री हिटला फक्त तुम्ही धावचीत होऊ शकता. आता जिंकण्यासाठी गरज येते 11 चेंडू आणि 3 धावांची गरज. एवढी झाली मॅच सामना होण्याची चिन्हे. 11 चेंडू 3 धावांची गरज. जबरदस्त सामना होईल असं वाटलं होतं परंतु फलंदाजीमध्ये कुचकामी कामगिरी केली. सगळ्या फलंदाजांनी नांगी टाकली त्या रसायनातील ज्यांना आपण कधी कधी शेर म्हणतो, कधी वाघ म्हणतो, कधी परंतु ते सगळे कागदावरचे वाघ ठरले. शंकर पारंगे आणि गणेश पारंगे वगळता एकही फलंदाज काहीच करू शकला नाही आणि त्यामुळे हा सामना वाचवण्यासाठी धडपड सुरू आहे. ती रसायनी अस्मिता 11 रसायनी संघाची 10 चेंडू आणि 2 धावांची गरज. हार्दिक कुरंगळे गोलंदाजी करतो. समोर येते मुकेश ठाकूर. मुकेश ठाकूर खेळतात 5 धावांवर एक सुंदर चौकार मारला होता त्यांनी शॉट 5 लेगच्या दिशेनं. पुन्हा एकदा जबरदस्त पटका मारण्याचा प्रयत्न परंतु बघूया क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आहे. सहसा झेल टिपला जातोय. मुकेश ठाकूर असं वाटलं विजय संपादन करून मैदानातून बाहेर जातील परंतु झेलबाद होऊन तमामध्ये परततायत. आता मात्र मैत्री स्पोर्ट्स पनवेल संघाला 9 चेंडू जिंकण्यासाठी 2 धावांची गरज. मुकेश ठाकूर बाद होतोय. त्यानंतर मुकेश नाईक येतोय आता खेळपट्टीवर आणि जिंकण्यासाठी फक्त 9 चेंडूमध्ये 2 धावांची गरज आहे. कैलासवासी अस्मिता ठोंबरे पुरस्कृत ही जी आजची जी ट्रॉफी आहे आपण बघतोय आजचे जे संघ खेळतात आणि त्याच्यामध्ये कैलासवासी अस्मिता 11 रसायनी हा संघ दुसऱ्या फेरीमध्ये खेळतोय परंतु आता पराभवाच्या छायेत पराभवाचे ढग त्यांच्या डोक्यावर फिरतात आणि इथे मात्र विजय संपादन करताना हारागिरी पत्करतोय तो मैत्री स्पोर्ट्स पनवेल संघ. इथे जर 2 चेंडूवर 2 धावांची गरज असती तर कदाचित काय घडलं असतं परंतु असं म्हणतात टिकेमाळी नेहमी म्हणतात की सुखामध्ये नसावा अति सोस कारण कोरड्याचा रंग 3 दिवस. जर तुम्ही अशी परिस्थिती केली तर कदाचित पुढच्या सामन्यामध्ये त्याचा परिणाम तुमच्या खेळावर होऊ शकतो. बारक्या कांबळे, मुकेश नाईक, मुकेश ठाकूर सारखे फलंदाज असताना मात्र अशा प्रकारची परिस्थिती व्हायला नको कारण 9 चेंडूमध्ये आता बघा 11 चेंडूमध्ये 3 धावांची गरज होती आणि एकच धाव आतापर्यंत 4 चेंडूमध्ये आली. इथं मात्र आता चांगला फटका मारला तो बालाजीनं मिडविकेटच्या दिशेनं आणि एका धावेची आता गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत ते 7 चेंडू एका धावेची गरज. बरेचसे प्रेक्षक हा सामना त्यांना अतिशय चांगला वाटला असेल की आपल्या घरचे प्रेक्षक खेळाडू आहेत, आपल्या जवळच्या गावातील सगळे खेळाडू आहेत आणि काहीतरी करिश्मा करतील. अमित म्हात्रे असेल, त्यानंतर भावेश कुरंगळे कांबे संघातून खेळणारे, शंकर पारंगे रेस, योगेश जांभळे चांभारली, प्रवीण घरत रेस, मुकेश मुंडे, गणेश पारंगे, हार्दिक सगळे चांगले खेळाडू होते. मनीष तात्रे परंतु काहीच करू शकलं नाही कोणीच आणि आता परिस्थिती नाजूक आहे. कोमामध्ये म्हटलं तरी चालेल. 7 चेंडू आणि फक्त एका धावेची गरज. 6 चेंडू एका धावेची गरज. ज्यावेळेस नशीब चांगले असतं तेव्हा उलटे पटके पण लागतात आणि हा सामना जिंकलाय तो मल्टी स्पोर्ट्स पनवेल संघाने विजय संघाचे हार्दिक अभिनंदन. कैलासवासी अस्मिता 11 रसायनी संघाचे हार्दिक अभिनंदन. यानंतर होणारा सामना अजिंक्य स्पोर्ट्स कालापूर आणि साजिद बाग सोल स्पोर्ट दापोली हे 2 संघ यांच्यामध्ये सामना होईल. या सामन्याचं मॅन ऑफ द मॅच बारक्या कांबळे फलंदाजी करताना 9 धावा केल्या, गोलंदाजी करताना 3 धावा देताना 3 विकेट घेतलेला बारक्या कांबळे यांना विनंती आहे की मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण घेऊन